त्या बोगस मतदारांवर गुन्हा दाखल. तर ITI केंद्राबाहेर झालेल्या राड्याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल. पकडण्यात आलेल्या त्या बोगस मतदारांवर बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तसेच बोगस मतदानाच्या कारणावरून ITI केंद्राबाहेर झालेल्या राड्याप्रकरणीही दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज सकाळी नगरपालिकेसाठी मतदान सुरू झाल्यानंतर बुलढाणा शहरातील गांधी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मोताळा तालुक्यातील गावातून आलेल्या 3 बोगस मतदारांवर बुलढाणा शहर पोलिसांनी मतदान केंद्राध्यक्षाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केलाय. तसेच बुलढाणा शहरातील ITI मतदान केंद्राबाहेर मतदान करण्यासाठी आलेल्या एका युवकाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा उमेदवार अनिल बावस्कर यांच्यासह इतरांनी पकडून चोप दिला होता. या प्रकरणीही बुलढाणा शहर पोलिसांनी 2 जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणेदार रवी राठोड यांनी दिली आहे. आज बुलढाणा शहरात नगरपालिकेचे मतदान सुरू असताना गांधी विद्यालय, जिजामाता नगर येथे 3 बोगस वोटिंग असल्याबाबत तिथल्या केंद्र अधिकाऱ्याकडून तक्रार प्राप्त झाली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच बुलढाणा शहरात शासकीय तांत्रिक निकेतन येथे एक बोगस वोटर तिथून पळून जात असताना काही लोकांनी त्याला पकडले होते व तिथे पोलिसांनी त्याचं व्हेरीफाय करायला गेले असता इतर दोघांनी शासकीय कामात अडथळा करून तिथे तक्रार प्राप्त झाल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. अशा एकूण 4 कारवाया आपण केलेल्या आहेत. सर, आरोपी काही अटक आहेत का? सध्या आरोपी अटक नाही आहे, परंतु आमची कारवाई सुरू आहे. सर, तो बोगस मतदार पळून गेला तो सापडला का? त्याचाही शोध सुरू आहे. कोणते गुन्हे दाखल केले यांच्या विरुद्ध? यांच्या विरुद्ध एक शासकीय कामात अडथळा करणे, चिथावणी देणे, तसेच गांधी विद्यालय येथे बोगस वोटिंग करणे याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.